मला भेव आहे, आम्हाला भेव असून सांगत नाहीत। आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहित होतं ना। आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काही घातपाताचा प्रकार होता। असलं तुझ्यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही, आम्ही खेळतो त्याला। तो काय प्रकार घडला होता, काय घडला होता माहित नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढ मला जमत नाही। मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर, जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या, वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटरवर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या। आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता, एक पिकअप सारखं। मला पुढे गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते, तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले। पाटील चला आता भरपूर वेळ झाला, माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे, पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही। एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ, पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं, आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं, ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे, ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगात झाला असता। पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाचले। त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब, त्या पोराला त्याला धरलं, तर त्यांनी कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं। म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाहीये, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा। त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय, मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं तो म्हणलाय जुन, अशी शक्यता बघा तुम्ही, तेच चौकशी करून असू शकतो, त्याचं काय सांगता येते, पण तो यासारखं नाही, आम्ही आम्ही खेटाला लय नाही बारेत, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो। तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो, असू शकतो, तुम्हाला काय मग ते आलो कुठून, त्या किल्ल्यावर आलो कुठून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी, आणि हे बी खालचे सांगते वर चढत बिऊन गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं, दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येते, माणसा सुद्धा चालताना दोघा तिघाला उतारताना मागं ओढून धरायला लागतं। आम्ही असं सांगत नाही बसत, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे। हे धोका नाही, मी मरायला भेट नाही, त्यासारखं का असं पुळका, मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मरायला भेट नसतो। ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का, असं तुम्हाला वाटतं? अरे 3-4 महिन्यापूर्वीच गरज असताना, आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात, सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तसं, ते काय आला एकच ते मरण ना, ते एकटं जागू ते संरक्षण वेगळं असतं। आमच्या ढकलो आमचं संरक्षण आमच्यापाशी उभं राहायचं, तिकडे लोक लुटीत नेसे त्याला आमच्या दिवसावर सभा संपत्ती, ते एक दोघाचं काम आहे। कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून, तुम्ही म्हणताय भुजबळांना कोणी मारणार नाही, म्हातारा माणूस आहे, पत्र जे आलंय